विद्यार्थी मित्रो, आपल्या बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या टोटल कॉमर्स या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या ई तासिकेमध्ये आपण आपलं फायनल अकाउंटचं गणित क्रमांक 6 प्रात्यक्षिक मध्ये जे आपल्याला सोडवण्यासाठी दिलं आहे ते गणित क्रमांक 6 आज आपण अभ्यासणार आहोत. त्याच्याकरिता तुम्हाला तुमच्या रजिस्टरवर अशा प्रकारचे व्यापार खातेकरिता, नफा तोटा खातेकरिता प्रोफार्मा आणि हा ताळेबंदाचा प्रोफार्मा अगोदर तयार करून घ्यायचा आहे. तुमचं पाठ्यपुस्तक वरील पेज क्रमांक 60 तुम्ही त्या ठिकाणी ओपन करू शकता. त्यावर हे गणित दिलेलं आहे. अगोदर आपण काय करू, या गणिताच्या ज्या काही समायोजना आहेत, या समायोजना ज्या पदांच्या बाबतीत आहेत त्या पदांना आपण काय करू, अगोदर टिक मार्क करून घेऊ. म्हणजे त्याला थोडंसं राईट केल्यासारखं करू, जेणेकरून आपल्याला काय होईल की त्या पदावर आल्याच्या नंतर आपल्याला समजेल की इथं थांबायचं आहे आणि या पदावरची समायोजना लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. आपण खालील समायोजना जर पाहिल्या तर अर्थात पहिली समायोजना ही आपल्या समरण स्कंदाची आहे, ज्यामध्ये आपल्याला बाजार मूल्य आणि परिव्यय मूल्य हे दोन्ही दिलेले आहे. आपण हे शिकलो 11वी मध्येच की जे मूल्य कमी आहे ते बाजार मूल्य असो किंवा परिव्यय मूल्य असतो स्कंदाचं, आपण समरण स्कंद म्हणून ते विचारात घेत असतो. ठीक आहे. अर्थात याचा संबंध आपल्या या तेरजेतील पदाशी जरी नसेल तरी या समायोजनेचा आपल्याला समायोजन व्यापार खात्याच्या जमा बाजूला आणि ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला करायचं असतं. त्यानंतर आपले ग्राहक श्री शेखर ₹800 देण्यास असमर्थ आहेत. ही समायोजना आपल्या ऋणकोशी संबंधित आहे, म्हणून ऋणकोला आपण टिक मार्क करू. एकस्व 1/8 खाते बाद करा. खाते बाद करा म्हणजे कमी करा, त्याला आपण आपल्या इंग्रजीमध्ये राईट ऑफ असं म्हणतो. ही एकस्ववर समायोजना असल्यामुळे आपण त्या एकस्वला टिक मार्क करू. त्यानंतर उपस्करचा एक भाग 5000 मूल्याचा 1 ऑक्टोबर 2018 रोजी खरेदी करण्यात आलेला होता. जे आपण उपस्कर आपल्याला दिलेला आहे आपल्या गणितामध्ये ₹13,000चं, त्यापैकी 5000चं उपस्कर हे ऑक्टोबर 2018 मध्ये खरेदी करण्यात आलेलं होतं. म्हणजेच आपल्याला उपस्करावरचा घसारा आकारताना या समायोजनाचा विचार करायचा आहे, म्हणून त्याला सुद्धा आपण उपस्कराला टिक मार्क करू. त्यानंतर जमीन व इमारतीवर आणि उपस्करावर घसारा आकारायचा आहे. जमीन व इमारतीला टिक मार्क करू, उपस्कराला आपण अगोदर टिक मार्क केलेला आहे. त्यानंतर अदत्त खर्च ज्या पदांशी संबंधित आहे, मजुरी आणि विद्युत शुल्क, त्यांनाही आपण तेरजेमध्ये टिक मार्क करू. त्यानंतर भांडवलावर वार्षिक 3% दराने व्याज आकारा. आपल्याला भांडवलाशी संबंधित समायोजना असल्यामुळे आपल्या 23 पत्रकातील म्हणजेच परीक्षा सूचीमधील भांडवलाला आपल्याला टिक मार्क करायचा आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपण हे समायोजना ज्या पदांशी संबंधित आहे त्या पदांना आपण अगोदर काय करून घेतलं, टिक मार्क करून घेतलं. आता आपण आपल्या प्रत्यक्ष गणिताला सुरुवात करू. तुम्ही तुमच्या वहीमध्ये अशा प्रकारचे प्रोफार्मे तयार केलेले आहेत असं आपण गृहीत धरू. नसतील तर व्हिडिओ थोडासा स्टॉप करा. हे प्रोफार्मे अगोदर तयार करून घ्या आणि नंतर आपण सुरुवात करू. ठीक आहे. तुम्ही प्रोफार्मे तयार केले असं मी गृहीत धरतो आणि सुरुवात करू आपल्या नावे शिल्लकांपासून. अगोदर आपण काय करू, परीक्षा सूचीमधील नावे शिल्लक, त्यानंतर परीक्षा सूचीमधील जमा शिल्लक आणि मग समायोजनांचं समायोजन, अशा पद्धतीने आपण गणिताकडे जाणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर सुरुवात करू आपण. आता पहा, नावे शिल्लक आहे सुरुवातीची. स्कंद तुमच्या पुस्तकामध्ये थोडंसं मराठीच्या पुस्तकामध्ये थोडी प्रिंट खाली वरी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. स्कंदाचं मूल्य 8560 आहे, म्हणून ते एकस्वच्या समोर दिसत आहे. आपण काय करू, इकडच्या या स्कंदाची जी किंमत आपण घेतली त्याच्या खालोखाल येणाऱ्या किमतींचा आपण विचार करू. ठीक आहे. स्कंद आहे 8560, 1/4/2018 रोजीचा, म्हणजेच हा काय आहे, प्रारंभ स्कंद. आणि प्रारंभ स्कंद कुठे जातो, व्यापार खात्याच्या नावे बाजूला. आपण लिहू प्रारंभ स्कंद व्यापार खात्याच्या नावे बाजूला 8560. हे दोन कॉलम आपण याच्यासाठी केले की समायोजनेची काही पद असतील तर त्यांची रक्कम आतील कॉलमला आपण लिहू. समायोजनेचा विचार केल्याच्या नंतर आलेली रक्कम आपण बाहेरच्या कॉलमला घेऊ. ठीक आहे. आणि जर त्या पदावर समायोजन नसेल तर आपण थेट त्या पदाची रक्कम बाहेरच्या कॉलमला घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतरचं पद आहे पहा, एकस्व ₹2000 आणि एकस्ववर समायोजन आहे. लक्षात आलं. आणि एकस्व पद हे काय आहे, संपत्ती. एकस्व म्हणजे पेटेंट.
नाही, व्यवसायाला एखादं पेटंट घेतले असेल, ती किती दिवसाकरिता घेतलेली, तेवढ्या दिवसांकरिता, तेवढ्या वर्षांकरिता ती व्यवसायाची ॲज अ ॲसेट कन्सिडर केली जाते, ती संपत्ती म्हणून गृहीत धरली जाते. म्हणून या ठिकाणी एकस्व आहे रुपये 2000 आणि त्याच्यावर समायोजना असल्यामुळे आपण त्याची रक्कम आतील कालमला घेऊया, रुपये 2000 एकस्व. समायोजनाचा विचार केल्यानंतर मग आपल्याला ते बाहेर लिहिता येईल. त्यानंतर आहे विविध ऋणको रुपये 18500 आणि ऋणकोवर सुद्धा समायोजना आहे आणि ऋणको हे व्यवसायाची संपत्ती असतात. म्हणून एकस्व करिता 2 ओळी सोडून आपण खालच्या ओळीला घेऊ ऋणको आणि आतील कॉलमला ऋणकोची जी रक्कम आहे 18500 रुपये आतील कॉलमला आपण लिहून घेऊ. त्यानंतरचं पद आहे लेखन सामग्री रुपये 3000. अर्थात लेखन सामग्री ही अप्रत्यक्ष खर्च असल्यामुळे आपण नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला घेऊ, परंतु एक ओळ सोडून घेऊ. जर शुद्ध ढोबळ तोटा आला तर आपल्याला इकडे ट्रान्सफर करावा लागेल, म्हणून इथे घेऊ लेखन सामग्री रुपये 3000. कुठली समायोजन असल्यामुळे आपण थेट बाहेरच्या कॉलमला रक्कम घेतलेली आहे. त्यानंतर आहे व्यापार चिन्ह रुपये 2000. व्यापार चिन्ह ही व्यवसायाची एक प्रकारची संपत्ती असते, इनटँजिबल ॲसेट ज्याला आपण म्हणतो की अमूर्त संपत्ती. ती संपत्ती आहे परंतु दिसत नाही. आता व्यवसायाचा जो नावलौकिक तयार केलेला असतो ही सुद्धा व्यवसायाची संपत्ती असेल, आपण ख्याती असं म्हणतो. तसेच प्रकारची व्यापार चिन्ह ज्याला आपण ट्रेडमार्क असं म्हणतो, हो की नाही, तो ट्रेडमार्क त्या व्यवसायाची एक प्रकारची संपत्ती असतो. तो ट्रेडमार्क दुसऱ्या कुठल्याही व्यवसायाला उपयोगात आणता येत नाही. त्या ट्रेडमार्कवर त्या व्यवसायाच्या वस्तू विकल्या जातात, म्हणून ती व्यवसायाची संपत्ती गृहीत धरली जाते. म्हणून व्यापार चिन्ह रुपये 2000 हे आपण संपत्ती बाजूला घेऊ शकतो. ऋणकोवर किती समायोजना आहे तेवढ्या ओळी आपल्याला तिथे सोडून द्यायच्या आहेत. एक बुडीत कर्जाची आहे आपल्याला समायोजना आणि मला वाटतं दुसरी कुठल्याही प्रकारची समायोजना ऋणकोवर नाहीये, संशयित कर्ज नीती वगैरे नाहीये. म्हणून केवळ 2 ओळी जरी आपण सोडल्या ऋणको करिता तरी पुरेसं आहे. म्हणून 2 ओळी सोडून आपण घेऊ शकतो व्यापार चिन्ह रुपये 2000. व्यापार चिन्ह रुपये बाहेरच्या कॉलमला घेतलेला आपल्याला याच्यावर कुठल्याही प्रकारची समायोजना नाही, रुपये 2000. त्यानंतर आहे प्राप्य विपत्रे रुपये 6300. अर्थात प्राप्य विपत्रे व्यवसायाची संपत्ती असते, म्हणून इथे घेऊ आपण प्राप्य विपत्रे 6300 रुपये. 6300 रुपये. त्यानंतर विद्युत शुल्क 1450 आणि विद्युत शुल्कावर समायोजना आहे. लक्षात घ्या, विद्युत शुल्कावर समायोजना आहे का पहा बरं. काय आहे विद्युत शुल्कावर? भांडवल उपस्कर नाही आहे. विद्युत शुल्कावर समायोजना काय आहे? अदत्त खर्च मध्ये आहे. म्हणून विद्युत शुल्क 1450 आपल्याला आतील कॉलमला घ्यावे लागतील नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. विद्युत शुल्क रुपये 1450 आतील कॉलमला, रुपये 1450 आतील कॉलमला. त्यानंतर आहे पहा मजुरी रुपये 950. अर्थात मजुरी हे पद कुठे जातं? व्यापार खात्याच्या नावे बाजूला. म्हणून इथे आपण लिहू नावे बाजूला मजुरी रुपये या ठिकाणी दिलेली आहे 950 आतील कॉलमला लिहून ठेवू. समायोजनाचा विचार केल्यानंतर रक्कम बाहेर लिहिता येईल आपल्याला. त्यानंतर आहे उष्णता आणि प्रकाश रुपये 1000. उष्णता आणि प्रकाश रुपये 1000 आपल्याला व्यापार खात्याच्या नावे बाजूला लिहिता येतील. मजुरीवर समायोजना असल्यामुळे 2 ओळी सोडून आपण लिहू उष्णता व प्रकाश रुपये 1000. रुपये 1000. त्यानंतरचं पद आहे व्यापार व्यय. अर्थात व्यापार व्यय आहे रुपये 850. जेव्हा सामान्य खर्च आणि व्यापार खर्च दोन्ही दिले जातात
तेव्हा सामान्य खर्च नफा तोटा खात्यामध्ये घेतला जातो आणि व्यापार खर्च व्यापार खात्यामध्ये घेतला जातो. परंतु 23 पत्रकामध्ये म्हणजेच आपल्या परीक्षा सूचीमध्ये फक्त व्यापार खर्चच दिलेला असेल, सोबत सामान्य खर्च दिलेला नसेल तर व्यापार खर्च नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला घ्यायचा आहे आपल्याला. म्हणून आपण घेऊया व्यापार व्यय 850 नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. दोन ओळी सोडू आपण, कारण आपल्याला विद्युत शुल्कावर समायोजन आहे. व्यापार व्यय किती आहे? व्यापार व्यय रुपये 850, रुपये 850. चला, त्यानंतरचं कोणते पद आहे बरं? त्यानंतर आहे विक्री परत रुपये 400. अर्थात आपल्याला काय करावं लागतं? विक्रीमधून विक्री परत वजा करावी लागते. म्हणून जमा बाजूची विक्री अगोदर घेऊ आपण आणि नंतर त्याच्यातून विक्री वजा करू. पहा बरं, जमा बाजूला आपल्या परीक्षा सूचीमध्ये विक्री किती आहे? रुपये 30,200. 30,200 मधून आपल्याला विक्री परत रुपये 400 काय करायचे आहे? वजा करायचे. आणि विक्री परत कुठे जातं? व्यापार खात्याच्या जमा बाजूला. विक्री रुपये 30,200. आणि आता आपल्या 23 पत्रकातील जी नावे बाजूला परत दिलेली आहे, लक्षात घ्या, परीक्षा सूचीमधील नावे बाजूची परत म्हणजे विक्री परत आणि जमा बाजूची परत म्हणजे खरेदी परत. हे थोडंसं आपल्याला लक्षात घेतलं. जरी शब्द दिलेला नसेल, विक्री परत असं जरी दिलेलं नसेल तरीही नावे बाजूची परत आपण काय कन्सिडर करायचे आहे? विक्री परत गृहीत धरायची आहे. म्हणून वजा परत रुपये 400, रुपये 400 म्हणजे बाहेरच्या कॉलमला 29,800 रुपये आपल्याला या ठिकाणी घेता येतील. त्यानंतर आहे महापद जमीन आणि इमारत 22,000. जमीन आणि इमारत अर्थात इकडे जातं ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला आणि त्याच्यावर समायोजन सुद्धा आहे. म्हणून आपण इथे घेऊ जमीन व इमारत. किती आहे जमीन व इमारत? रुपये 22,000 आतील कॉलमला, रुपये 22,000 आतील कॉलमला, कारण आपल्याला त्याच्यावर कसा राखायचा आहे. त्यानंतर आहे पहा उपस्कर 13,000. उपस्कर वर सुद्धा समायोजन आहे. म्हणून जमीन व इमारत याच्या खाली दोन ओळी सोडून समायोजन करिता आणि नंतर विभागन उपस्कर रुपये 13,000 आतील कॉलमला 13,000. त्यानंतरचं पद पहा बँकेतील रोख रुपये 5,000. अर्थात ही सुद्धा संपत्तीच आहे. म्हणून उपस्करच्या खाली दोन ओळी सोडून आपल्याला घेता येईल बँकेतील रोख बाहेरच्या कॉलमला रुपये 5,000. त्यानंतरचं पद आहे पहा गुंतवणूक 7,500. अर्थात ही सुद्धा संपत्ती असल्यामुळे ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला घेता येईल आपल्याला गुंतवणूक रुपये 7,500 रुपये, रुपये 7,500 रुपये. त्यानंतर उचल दिलेली आहे अर्चना आणि प्रेरणा या दोन्ही भागीदारांची. उचल आपण भांडवलातून वजा करत असतो, म्हणून आपण अगोदर ताळेबंदाच्या देयता बाजूला काय घेऊ? भांडवल घेऊ, अर्चनाचं आणि प्रेरणाचं, आणि मग त्याच्यामधून ही नावे बाजूची उचल काय करता आपल्याला वजा करता येईल. म्हणून इथे ताळेबंदाच्या देयता बाजूला अगोदर आपण घेऊ भांडवल खाते. त्यामध्ये पहिली भागीदार अर्चना, तिचे भांडवल आपण घेऊया. किती आहे बरं? अर्चनाचे भांडवल 40,000 रुपये, 40,000 वजा उचल. आता नावे बाजूला दिलेली उचल पहा, वजा उचल 900 रुपये. किती आहे? 900 रुपये. 900 रुपये उचल वजा करायचे आहे. म्हणजे किती राहिले? 39,100 रुपये राहिलेले आहेत. त्यानंतर कोणतं पद आहे? उचल. अर्चनाची उचल आहे रुपये 1,200. आता उचल आपण काय करत असतो? भांडवलामधून वजा करत असतो. म्हणजेच आपल्याला अगोदर काय घ्यावं लागेल? ताळेबंदाच्या देयता बाजूला भांडवल घ्यावे लागेल. कोणाचं? अर्चनाचं. अर्चनाचं भांडवल रुपये 40,000
वजा यातून आपल्याला अर्चनाची उचल रुपये 1200 वजा करावी लागेल आणि 1200 वजा जाता राहिलेली रक्कम आपल्याला तिथेच खाली लिहावी लागेल. ठीक आहे. त्यानंतर कोणाची उचल आहे? प्रेरणाची उचल आहे रुपये 900. मग अगोदर काय करावं लागेल? प्रेरणाचे भांडवल घ्यावे लागेल. तर दोन ओळी सोडू आपल्याला. कशामुळं? कारण नफा किंवा तोटा आपल्याला अधिक किंवा वजा करता येईल अर्चनाच्या भांडवलामध्ये. प्रेरणाचे भांडवल आपल्याला परीक्षा सूचीमध्ये दिलेले रुपये 20,000. रुपये 20,000 वजा प्रेरणाची उचल किती बरं? रुपये 900. रुपये 900 वजा उचल रुपये 900 म्हणजेच 19,100 रुपये. तसेच आपल्याला ते खाली लिहिता येतील. त्यानंतर आहे पहा बुडीत कर्ज रुपये 200. अर्थात बुडीत कर्ज तेरजे बनलं जातं आपल्या नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला बुडीत कर्ज. बुडीत कर्ज आपण आतील कॉलमला घेणार आहोत. बुडीत कर्ज किती रुपये? रुपये 200. कशामुळे? कारण यामध्ये आणखी एक समायोजनेमध्ये बुडीत कर्ज आहे. ते आपल्याला याच्यामध्ये काय करता येईल? अधिक करता येईल. त्यानंतर आहे खरेदी रुपये 23,700. अर्थात खरेदी पद कुठे जातं? व्यापार खात्याच्या नावे बाजूला. खरेदी रुपये किती आहे? 23,700. आता मी हे 23,700 आतील कॉलमला लिहिले. का बरं? कारण आपल्या जमा बाजूला लक्षात घ्या, आपल्या परीक्षा सूचीच्या जमा बाजूला खरेदी परत आहे 1,000. किती आहे? 1,000. ही 1,000 वजा परत 1,000 म्हणजेच बाहेरच्या कॉलमला राहिले 22,700 रुपये. किती राहिले? 22,700. चला नावे बाजूचे पद संपलेले आहे. आता जमा शिल्लकांचा विचार करू. भांडवल आपण दोघांचे घेतलेलेच आहे. त्यानंतर आहे इतर कर्ज रुपये 3,000. पहा इतर कर्ज अर्थात कर्ज, बँकेचं कर्ज, इतर कर्ज, एखाद्या भागीदाराचं कर्ज, शेवटी काय असते? त्या व्यवसायाची देयता असते. म्हणून आपण देयता बाजूला घेऊया. या प्रेरणाच्या भांडवल जिथे आपण घेतलेले दोन ओळी सोडून इथे घेऊया इतर कर्ज. किती आहे बरं? इतर कर्ज रुपये 3,000 बाहेरच्या कॉलमला. रुपये 3,000 बाहेरच्या कॉलमला. त्यानंतर आहे राखीव निधी रुपये 1,000. अर्थात वेगवेगळ्या प्रकारचे जे निधी असतात ते निधी व्यवसायाच्या नफ्यातून निर्माण केलेले असतात आणि ते भागीदारांना त्यांच्या भविष्यातील काही व्यवसायातील अडचणीकरिता निर्माण केलेले असतात आणि म्हणून व्यवसाय त्या निधीच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे देयता ती व्यवसायाची गृहीत धरली जाते. म्हणून या ठिकाणी आपल्या ताळेबंदाच्या देयता बाजूला आपण घेऊ राखीव निधी. राखीव निधी रुपये 1,000 बाहेरच्या कॉलमला. रुपये 1,000. त्यानंतरचं पद आहे विविध धनको 17,500. अर्थात कुठे जातं? ताळेबंदाच्या देयता बाजूला विविध धनको रुपये 17,500 बाहेरच्या कॉलमला. रुपये 17,500 बाहेरच्या कॉलमला. त्यानंतर देय विपत्र रुपये 5,000. हे सुद्धा ताळेबंदाच्या देयता बाजूलाच येतात. देय विपत्रे रुपये 5,000 बाहेरच्या कॉलमला. रुपये 5,000 बाहेरच्या कॉलमला. त्यानंतरचं पद आहे पहा खरेदी परत, जे की आपण अगोदरच इथे घेतलेलं आहे रुपये 1,000. त्यानंतर संशयित कर्ज निधी रुपये 500. अर्थात हा जमा बाजूला दिलेला असल्यामुळे आपण काय करायचा? एक तर हे बुडीत कर्ज जुने, अधिक बुडीत कर्ज नवीन, अधिक संशयित कर्ज निधी नवीन, या तिघांच्या बेरजेतून आपल्याला हा तेरजेतला संशयित कर्ज निधी वजा करता येतो किंवा सरळ तो नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला घेता येतो. आपण आपल्या सोयीसाठी काय करू? नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला घेऊया. काय आहे? संशयित कर्ज निधी रुपये 500. संशयित
कर्ज निधी रुपये 500, त्यानंतर विक्री, अर्थात आपण अगोदर विक्री घेतलेली आहे रुपये 30,200 आणि त्याच्यातून विक्री परत सुद्धा वजा केलेली आहे. व्याज आहे 310 रुपये. जमा अधिक आहे म्हणजे जे उत्पन्न आहे, म्हणून नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला आपल्याला घेता येईल व्याज रुपये 310 रुपये बाहेरच्या कॉलमला, 310 रुपये बाहेरच्या कॉलमला. पहा आता या परीक्षा सूचीमधले सर्व पद संपलेले आहेत. ठीक आहे, आता आपण काय करू, समायोजनाचा विचार करू. पहा समायोजन क्रमांक 1 काय आहे, 31 मार्च 2019 रोजी शिल्लक असलेल्या मालाचे लागत मूल्य म्हणजे परिमेय मूल्य रुपये 12,000 असून विपणी मूल्य म्हणजे बाजार मूल्य किती आहे, 17,000 आहे. पहा आपण काय करत असतो, 11वीला आपण हे शिकलो की जे मूल्य कमी आहे त्या कमी मूल्याचा विचार आपण संवरण स्कंदासाठी करत असतो. मग कोणतं कमी मूल्य आहे, बाजार मूल्य कमी आहे, आपण संवरण स्कंद किती घेणार आहोत, रुपये 12,000 घेणार आहोत. संवरण स्कंदाचा विचार करताना जर समायोजनेमध्ये परिमेय मूल्य आणि बाजार मूल्य असे दोन्ही दिलेले असतील तर नेहमी त्या दोन्हीपैकी जे मूल्य कमी आहे त्याचा विचार आपण संवरण स्कंदासाठी करायचा असतो. म्हणून या ठिकाणी रुपये 12,000 हे मूल्य कमी आहे, म्हणून आपण संवरण स्कंद घेऊया ज्याचे दोन परिणाम, एक व्यापार खात्याच्या जमा बाजूला आणि दुसरा ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. संवरण स्कंद रुपये 12,000, दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला रुपये 12,000. ठीक आहे, त्यानंतर समायोजन आहे, आपले ग्राहक श्री शेखर रुपये 800 देण्यास असमर्थ आहेत. हे काय आहे, बुडीत कर्ज आहे. बुडीत कर्जाचा पहिला परिणाम नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला जुन्या बुडीत कर्जात अधिक करा आणि आपल्या रोखीतून वजा करा. म्हणून तेजेत बुडीत कर्ज रुपये 200, त्यामध्ये अधिक नवीन बुडीत कर्ज, अधिक नवीन बुडीत कर्ज रुपये 800 असे बाहेरच्या कॉलमला रुपये 1,000 आपल्याला घेता येतील. ज्याचा दुसरा परिणाम ऋणको मधून वजा बुडीत कर्ज रुपये 800, बुडीत कर्ज रुपये 800. मला वाटतं ऋणकोवर दुसरी कुठल्याही प्रकारची समायोजन नाही, संशयित कर्ज वगैरे आहे का पहा बरं, नाही. म्हणजेच आता आपल्याला हे जे ऋणको आहे रुपये 18,500 वजा 800 म्हणजे आपल्याला याची रक्कम बाहेरच्या कॉलमला लिहिता येईल 17,700 रुपये, 17,700 रुपये. त्यानंतर उपस्कराचा एक भाग रुपये 5,000 मूल्याचा 1 ऑक्टोबर 2018 रोजी खरेदी करण्यात आला. म्हणजे उपस्करावर जेव्हा आपण समायोजना पाहू घसाऱ्याची, तेव्हा आपल्याला याचा विचार करायचा आहे. पहा जमीन व इमारतीवर वार्षिक 10% प्रमाणे घसारा करायचा आहे. जमीन आणि इमारत किती आहे बरं, तुमच्या ताळेबंदामध्ये पाहू शकता रुपये 22,000. म्हणून घसारा तुमच्या वर्किंग नोट्सवर घेऊ शकता तुम्ही. कशावर, जमीन व इमारत रुपये 22,000 गुणिले 10 भागिले 100 म्हणजेच याचा अर्थ रुपये 2,200 रुपये काय आला, जमीन व इमारतीवर घसारा आला. त्याचा पहिला परिणाम नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला आणि दुसरा परिणाम संबंधित संपत्तीतून वजा. आणि इथे लिहू आपण घसारा नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. कशावर आहे पहिला घसारा, जमीन व इमारत रुपये 2,200 वजा याचा दुसरा परिणाम जमीन व इमारतीमधून वजा ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला 2,200 रुपये. दुसरी काही समायोजन आहे का या जमीन व इमारतीवर, नाही. म्हणजेच आपल्याला याची रक्कम लिहिता येईल बाहेरच्या कॉलमला
19,800 रुपये. ठीक आहे. त्यानंतरचं पद आहे पहा उपस्कर वार्षिक 5% दराने. आता इथं थोडंसं तुम्हाला वेगळा विचार करायचा आहे. कशामुळे? कारण उपस्कराचा ज्यावेळेस आपण विचार करूया तेव्हा उपस्कर आपलं किती दाखवलेलं आहे? 13,000चं दाखवलेलं आहे. या 13,000च्या उपस्करातून एक उपस्कर 5,000चं 1 ऑक्टोबर 2018 रोजी खरेदी करण्यात आलेलं होतं. म्हणजेच रुपये 8,000चं जे उपस्कर आहे ते व्यवसायामध्ये 1 एप्रिल 2018 पासून आहे. कधीपासून आहे? 1 एप्रिल 2018 पासून. म्हणजेच या 8,000च्या उपस्करावर 1 वर्षाचा म्हणजेच 12 महिन्यांचा घसारा करावा लागेल आणि या 5,000च्या उपस्करावर 1 ऑक्टोबर 2018 ते 31 मार्च 2019 पर्यंत म्हणजेच फक्त 6 महिन्यांचा घसारा आकारावा लागेल. म्हणजे आपल्याला उपस्कराचा घसारा 2 टप्प्यामध्ये आकारायचा आहे. मग चला आकारू आपण 8,000 गुणिले 5 भागिले 100 1 वर्षाचा घसारा या ठिकाणी आपण काढून घेऊ. हे 400 रुपये. आता या 5,000वर 6 महिन्याचा घसारा 5,000 गुणिले 5 भागिले 100 गुणिले 6 भागिले 12 याने किती तो घसारा तुमचा जो येईल तो घसारा आपल्याला काय करायचा आहे? हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 6 1 6 6 2 12 बे 1 बे 2 4 बे 2 10 25 सव्वाशे 125 रुपये. म्हणजेच 400 अधिक 125 म्हणजेच किती आला घसारा बरं? रुपये 525. रुपये 525. लक्षात आलं काय केलं? काय पहा 13,000चं उपस्कर होतं. त्यापैकी आपल्याला जशी आपल्या समायोजनामध्ये सूचना दिलेली आहे की रुपये 5,000चे उपस्कर 1 ऑक्टोबर 2018 रोजी खरेदी करण्यात आले. त्याच्यातलंच उपस्कर लक्षात घ्या. इथे थोडीशी गल्लत होऊ शकते. आपल्याला वाटू शकतं हे नवीन उपस्कर आहे मग आपण त्याच्यामध्ये अधिक करू शकतो. तसं नाही. त्या 13,000 पैकीच 5,000चे उपस्कर 1 ऑक्टोबर 2018 ला खरेदी करण्यात आलं होतं. म्हणजेच 8,000चे उपस्कर आपल्याकडे 1 एप्रिल 2018 पासून म्हणजे जेव्हा आपलं वर्ष सुरू होतं तिथून आपल्याकडे होतं. म्हणून याच्यावर 8,000च्या उपस्करावर 1 वर्षाचा घसारा रुपये 400, 5,000च्या उपस्करावर 6 महिन्यांचा घसारा 125 असा एकूण घसारा उपस्करावर रुपये 525. पुन्हा आपण घेऊया नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला उपस्करावर घसारा रुपये 525. आता या दोन्ही उपस्कराच्या दोन्ही संपत्तीची आलेली घसाऱ्याची रक्कम बाहेरच्या बाजूला आपल्याला घेता येईल. 2,200 अधिक 525 बरोबर 2,725. उपस्कराचा घसारा उपस्कर म्हणून आपण रुपये 13,000 मधून आपल्याला वजा करायचा आहे. रुपये वजा घसारा 525 म्हणजेच 12,475 रुपये आपल्याला बाहेरच्या कॉलमला लिहिता येतील. ठीक आहे. त्यानंतरचं पद आहे आदत्त खर्च मजुरीचे 300 आणि विद्युत शुल्काचे रुपये 200. मजुरी आपण आतील कॉलमला लिहून ठेवलेली आहे. रुपये 950 अधिक आदत्त मजुरी किती बरं? रुपये 300 1,250 बाहेरच्या कॉलमला. आणि त्या आदत्त मजुरीचा दुसरा परिणाम ताळेबंदाच्या देयता बाजूला आदत्त खर्च या शीर्षकाखाली आदत्त मजुरी रुपये 300. दुसरा कोणता खर्च आदत्त आहे? विद्युत शुल्काचा रुपये 200 जे आपण नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला लिहून ठेवलेले आहे. अधिक आदत्त खर्च विद्युत शुल्काचा रुपये 200
बाहेरच्या कॉलमला 1650 रुपये, 1650. या 200 रुपयाचा दुसरा परिणाम ताळेबंदाच्या देयता बाजूला अदत्त विद्युत शुल्क रुपये 200 असे एकूण अदत्त खर्चाचे रुपये 500 बाहेरच्या कॉलमला आपल्याला लिहिता येते. त्यानंतर भांडवलावर वार्षिक 3% दराने व्याज आकारायचा आहे. 40,000 अर्चनाचं आणि 20,000 प्रेरणाचं जे भांडवल होतं यावर आपल्याला भांडवलावरील व्याज इथे आपण काढू वरती नोट्स मध्ये. भांडवलावरील व्याज अर्चनाचं भांडवल आहे रुपये 40,000. 40,000 गुणिले 3 भागिले 100. त्यानंतर आहे प्रेरणा रुपये 20,000 गुणिले 3 भागिले 100. पहा किती येतं 1,200 आणि 600 रुपये आपल्याला व्याज द्यायचं आहे दोघांनाही. अर्थात भांडवलावरील व्याज त्या व्यवसाय संस्थेचा खर्च असल्याने आपण नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला घेतो. भांडवलावरील व्याज अर्चना रुपये 1,200 आणि प्रेरणा रुपये 600 असा आपल्याला रुपये 1,800 भांडवलावरील व्याज द्यायचा आहे. याचा दुसरा परिणाम त्यांच्या कशामध्ये भांडवलामध्ये अधिक करू आपण. अधिक व्याज 1,200 म्हणजे जी झाली 40,000. त्यानंतर अधिक व्याज किती आलं त्याचं प्रेरणाचं रुपये 600 म्हणजे 19,700 रुपये. अधिक कॉलम दिली आपण दोघांची. कशामुळे कारण याच्यामध्ये शुद्ध नफा असेल तर अधिक करावा लागेल, तोटा असेल तर वजा करावा लागेल. पाहिजे आणखी काही समायोजन राहिला आपण त्याचा विचार करू. एकस्ववर एक समायोजन आहे. एकस्व किती आहे एकस्व रुपये 2,000. आपल्याला काय सांगितलेलं आहे की एकस्वचे 1/8 एवढा हिस्सा आपल्याला काय करायचा आहे अपलिखित करायचा आहे. म्हणजेच काय करायचा आहे तो खातेबाद करायचा नाही का. मग खातेबाद करायचा म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल 1/8 एवढी रक्कम आपल्याला काय करावी लागेल त्यातून वजा करावी लागेल. म्हणून पहा 8 1 8 8 2 16 250 रुपये काय करावे लागतात आपल्याला एकस्व मधून वजा करावे लागतील. हो की नाही. वजा करावे लागतील. संपत्ती आहे, संपत्ती घट होत आहे म्हणून याचा पहिला परिणाम नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला आणि दुसरा परिणाम एकस्व मधून काय करावं लागेल वजा करावा लागेल. ठीक आहे. मग पहा बरं इथे देऊ आपण खाली थोडी जागा नसल्यामुळे एकस्व अपलेखन रुपये 250 आणि दुसरा परिणाम संपत्ती बाजूला अपलेखन रुपये 250. काही पद आणखी राहिलेले आहेत का विचार करू. नाही 1,750. ठीक आहे. वजाबाकी आपल्याला बाहेरच्या कॉलमला लिहिता येईल. ठीक आहे. पहा आता आपले सर्व पद आणि समायोजना ह्या संपलेल्या आहेत. आता इथे आपल्याला काय करायचं आहे कोणती बाजू म्हणजे नफा तोटा खात्याची कोणती बाजू जास्त येत आहे तिची बेरीज आपल्याला या ठिकाणी दोन्ही बाजूला लिहायची आहे. आणि इथे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या नफा तोटा खात्याची जमा बाजूची बेरीज जास्त येत आहे. ती किती आहे 9,100. 9,100. आता या 9,100 मधून या नफा तोटा खात्याच्या नावे बाजूचे पद काय करायचे आपल्याला
त्यांची रफमध्ये बेरीज करावी लागेल आणि या 9100 मधून ते काय करावे लागतील वजा करावे लागतील. मग किती येतो फरक तो फरक येतो 825 रुपये. हा काय आला शुद्ध नफा. हा शुद्ध नफा आपल्याला विभागून द्यायचा आहे अर्चना आणि प्रेरणा यांना. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण घेऊ शकतो आपल्या वर्किंग नोट्स मध्ये नफा विभागणी अर्चना 825 गुणिले तिचा हिस्सा किती आहे 2/3 1 आहे ना 2/3 आणि प्रेरणा 825 गुणिले 1/3 म्हणजेच अर्चनाचा यायला पाहिजे 550 रुपये आणि प्रेरणाचा यायला पाहिजे 275 रुपये. हा आलेला नफा आपण इकडे विभागून देऊ. अर्चना 550 आणि प्रेरणा 275. थोडीशी जागा कंजेस्ट असेल असं दिली तर 275. आता काय करू आपण हा नफा त्यांच्या भांडवलामध्ये अधिक करू. ठीक आहे. हा नफा काय करू त्यांच्या भांडवलामध्ये अधिक करू. शुद्ध नफा अर्चनाचा 550 म्हणजेच बाहेरच्या कॉलमला 40,550 प्रेरणाचा रुपये 275 म्हणजेच 19,975. अशा प्रकारे आता आपल्याला त्यांचे भांडवलाच्या रक्कमा बाहेरच्या कॉलमला लिहिता येतील. ठीक आहे. मग आता पहा काही पद राहिलेले आहेत का आपल्या परीक्षा सूचीमधले समायोजनेमधले आणि त्याच्यानंतर आता आपण ताळेबंदाच्या बेरजेचा विचार करू. पहा आपण कोणत्याही बाजूची अगोदर बेरीज करू शकतो. दोन्ही बाजूची बेरीज ही सारखीच यायला पाहिजे. तुमच्या रफ मध्ये तुम्ही त्याची बेरीज करू शकता. किती ती पहा ताळेबंदाची बेरीज यायला पाहिजे दोन्ही बाजूची 87,525 आणि 87,525. दोन्ही बाजूची बेरीज 87,525 87,525. ठीक आहे. याच्यामध्ये काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मला तसं कळवू शकता. या गणितामध्ये आज आपण नवीन काय शिकलो तर यामध्ये एक उपस्कराचा भाग होता जो 1 ऑक्टोबर 2018 ला खरेदी करण्यात आलेला होता रुपये 5,000चा. उपस्कर 13,000चं होतं. त्याच्यापैकीच 5,000चा भाग असा आपल्याला सांगितलेला आहे की आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आपण त्या पद्धतीनं 2 भागांमध्ये उपस्करावर घसारा आकारला. एक म्हणजे रुपये 8,000चं उपस्कर 12 महिने व्यवसायामध्ये होतं म्हणून त्याच्यावर 12 महिन्याचा घसारा म्हणजे 1 वर्षाचा घसारा आणि रुपये 5,000चं उपस्कर 1 ऑक्टोबर 2018 ला खरेदी केलं होतं त्यावर 6 महिन्यांचा घसारा आपण आकारलेला आहे. हे आपण या आजच्या गणितामध्ये नवीन शिकलेलो आहोत. त्याचबरोबर समायोजना क्रमांक 1 जी दिलेली आहे तशी नवीन नाही, आपण 11वी मध्ये सुद्धा शिकलेलो आहोतच, परंतु इथे थोडंसं आणखी परत त्याची उजळणी करू की परिमेय मूल्य आणि बाजार मूल्य, लागत मूल्य किंवा विपणन मूल्य असं म्हणतो आपण त्याला, हे दोन्ही दिलेले असतील आणि अशा वेळी आपण आपल्या संवरण स्कंदाचा विचार करताना जे मूल्य कमी आहे त्याचा विचार करायचा आहे. म्हणून इथे 12,000 आणि 17,000 असे दोन्ही मूल्य दिलेले असताना आपण आपल्या व्यापार खात्यामध्ये संवरण स्कंद म्हणून रुपये 12,000चा म्हणजे कमी असलेल्या मूल्याचा विचार केलाय, ज्याचा दुसरा परिणाम आपण ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला दर्शविलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण.